आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। पुणे दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महात्मा फुले वाड्याला भेट। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज ठाकरेंकडून अभिवादन। पुण्यातील वाहतूक कोंडीचा राज ठाकरेंना धक्का। सोन्या मारुती चौकात राज ठाकरेंचा ताफा अडकला। वाहतूक कोंडी हटवताना पोलिसांची दमछाक। नाशिकमध्ये मनसेकडून परप्रांतीय व्यक्तीला चोप। मराठी कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केल्यानं मनसैनिकांचा संताप। मुंबईच्या अंधेरीत नशेतील परप्रांतीयांकडून राज ठाकरेंबद्दलच अपशब्द। व्हायरल व्हिडिओनंतर मनसे पदाधिकारी आक्रमक। गणेशोत्सवातील परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अमित ठाकरेंची शेलारांच्या भेटीदरम्यान मागणी। राजकीय टीका होते, वैयक्तिक दुरावा नसतो। शेलारांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। आता माघार नाही। 29 ऑगस्टला मुंबई धडकणार। ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम। 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका। मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानं तो प्रश्न संपलाय। मग जरांगेंचा आग्रह कशासाठी हे कळत नाही। छगन भुजबळांचा सवाल। मी ओबीसी बद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल। TV9 मराठीशी बोलताना लक्ष्मण हाकेंना अश्रुआणाव। लक्ष्मण हाके कुणीतरी उभा केलेला पुतळा। हाकेंना से आहे असं मला वाटत नाही। अंबादास दानवेंची हाकेंवर टीका। आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। सर्व समस्यांच्या प्रश्नांना एकच उत्तर राज ठाकरे। राज ठाकरेंना एकदा संधी द्या, अमित ठाकरेंचं आवाहन। आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार। शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी। पंचनाम्याच्या मुद्द्यावरती शेतकरी नेते पाशा पटेलांचं अजब विधान। सिल्वर ओक निवासस्थानी मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांच्या भेटीमध्ये कोणतंही राजकारण नव्हतं। अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात भेट घेतली सामंतांची माहिती। सत्ताधाऱ्यांनी सर्वांनाच भेटलं पाहिजे। सामंत लपून नाही तर राजरोसपणे भेटत आहेत। सामंत आणि शरद पवारांच्या भेटीवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात राडा। जोरदार दगडफेक, जाळपोळ आणि गाड्यांचीही तोडफोड। 5 पोलिसांसह 8 जण जखमी। सध्या तणावपूर्ण शांतता। योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवा। 31 मार्च पर्यंत प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध। काँग्रेस आमदार असलम शेख यांचे पालकांसह निषेध आंदोलन। खासदार वर्षा गायकवाडही आक्रमक। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। मालाडमध्ये शाळेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। महापालिकेची शाळा पालिकेच्या ताब्यातच हवी। असलम शेख ठाम तर असलम शेख यांनी काय विकास केला सांगावा। मंगलप्रभात लोढा यांची टीका। पालकमंत्री मंगलप्रभात लोढांची मालवणी टाउनशिप शाळेतील कार्यक्रमाला हजेरी। शाळा प्रयास फाउंडेशनला देण्याच्या निर्णयावर सरकार ठाम। काँग्रेसच्या आंदोलनानंतर लोढा मालवणी पोलीस ठाण्यामध्ये।